हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे आहे मी नायकावरनं काही प्रोडक्ट ऑर्डर केले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. छान मस्त बाहेर पाऊस पण चालला आहे. मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी घरगुती जे काही क्लीनअप वगैरे केलं आहे किंवा फेशियल आपण त्याला म्हणू शकतो तेही तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते. तर चला आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे मी नायकावरनं काय काय प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण आता जी पॅकिंग आहे ती खोलून घेऊया. मला एवढे सारे जे प्रोडक्ट्स आहेत ते नायकावरनं मी जे आहेत ते मागवले आहेत. आता जे पहिलं प्रोडक्ट मागवलं आहे मी ते काजळ मागवलं आहे. ब्लू हेव्हनचं काजळ मागवलं आहे. पूर्ण हा ब्लॅक कलरमध्ये मागवलं आहे. याची प्राइसिंग वगैरे जर बघितली आपण 90 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे 90 रुपयामध्ये मी ब्लू हेव्हनचं ब्लॅक शेडमध्ये काजळ ऑर्डर केलेलं आहे. दुसरं जे प्रोडक्ट मी ऑर्डर केलं आहे ते आहे लॅक्मीची 925 CC क्रीम. तर ही बेज कलरमध्ये ऑर्डर केली आहे. माझ्या स्किन टाईपनुसार मी हा बेज कलर निवडलेला आहे त्यामध्ये. तिसरं जे प्रोडक्ट मी ऑर्डर केलं आहे ते आहे पॉन्डची BB क्रीम. ही पण मी याचा जर शेड बघितला आयवरी हा शेड निवडला आहे. म्हणजे माझ्या स्किन टाईपनुसारच मी हा शेड निवडला आहे. तर हा आयवरी स्किन टोन आहे. तो मला सुटेबल पण होतो आणि माझ्या स्किनला मॅच पण होतो. तर याची प्राइसिंग पण बघितली तर 84 रुपयापर्यंत हे मी ऑर्डर केलेलं आहे. आणि 925 CC क्रीम जी आहे तिची किंमत जर बघितली तर 155 रुपये आहे. असे मी ते स्किनसाठी म्हणजे फाउंडेशन आहे माझ्याकडे ऑलरेडी, तर मी तरी दोघं BB क्रीम मेकअपसाठी ऑर्डर केलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे सेटाफिलचं मॉइश्चरायझर लोशन जे आहे ते मी ऑर्डर केलं. ही मॉइश्चरायझिंग क्रीम आहे. ही नॉर्मल टू सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुटेबल आहे. तर मी ते ऑर्डर केलेलं आहे. यामध्ये मी सध्या वापरते आहे तो फेसवॉश ऑर्डर केला आहे. हा कोजिक ॲसिडचा डर्माकोचा जो आहे फेसवॉश डेली कोजिक ॲसिड 1% हा फेसवॉश मी सध्या वापरते. कारण की तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती की पिंपलचे डाग म्हणजे पिगमेंटेशन येतं आहे. कारण की सध्या बघायला गेलं तर मी प्रेग्नेंट पण आहे. त्यामुळे बहुतेक वेळ सगळ्या म्हणतात की याच्यामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये चेहऱ्यावरती डाग येतातच. आय थिंक त्यामुळेच आले असावे. पण आय होप सो लवकर जावेत ते डाग. त्यासाठी मी सध्या वापरते आहे कोजिक ॲसिड 1% फेसवॉश. डेली फेसवॉश तो वापरते. याची किंमत वगैरे जर बघितली तर हा 100 ml मध्ये 300 रुपयामध्ये मिळालेला आहे. आणि मॉइश्चरायझिंग लोशन जे आहे हे 620 रुपयाला सध्या याची MRP 620 रुपये आहे. ते पण मी वापरते आहे. आणि पिगमेंटेशन कमी होण्यासाठी व्हिटॅमिन C सिरम वापरावं असं बहुतेक व्हिडिओजमध्ये किंवा बहुतेक मी कॉन्टेंट क्रिएटरचं बघितलं आहे की जे पण मेकअप रिलेटेड व्हिडिओज वगैरे सांगतात त्याच्यामध्ये पण बघितलं. आणि मी स्वतःही काही गोष्टींचा रिसर्च केला तर त्यामध्ये पण असं आहे की व्हिटॅमिन C सिरम वापरल्याने पिगमेंटेशनचे डाग वगैरे आहेत ते निघून जातात. तसं त्याच्यासाठी मी पण व्हिटॅमिन C सिरम ऑर्डर केलं आहे. हे प्लामचं जे आहे व्हिटॅमिन C सिरम. आता व्हिटॅमिन C सिरम वापरताना आपण जे पहिले जर वापरलेलंच नसेल कधी तर आपण पहिल्यांदाच वापरणार असाल तर आपण एकदम 2%, 3% किंवा 10%, 5% असं स्टार्टिंग करायचं आहे. कारण की आपल्या स्किनला मॅच होतं नाही होतं किंवा सुटेबल होईल नाही होईल त्याच्या आधी आपण 0 म्हणजे कमीत कमी जे आहे तिथूनच सुरुवात करायचं आहे. तर मी हे प्लामचं व्हिटॅमिन C सिरम पण याच्यामध्ये ऑर्डर केलेलं आहे. आणि शेवटचं जे प्रोडक्ट याची किंमत व्हिटॅमिन C सिरमची किंमत जर बघितली तर 299 रुपयामध्ये हे 10 ml मिळतं. 9 mlच दिलं याच्यावर, पण हे जवळपास 10 ml असावं. हे 10 ml आहे. आणि याचं जर टक्केवारी जर बघितली व्हिटॅमिन C सिरमची तर हे 15% आहे. आणि दुसरं प्रोडक्ट जे आहे मी आता मागवले आहे कॉम्पॅक्ट पावडर. ही जी आहे मेबेलिनची फिट मीची कॉम्पॅक्ट पावडर आहे. याच्यामध्ये मी शेड मागवला 128. माझा शेड आहे तो 128 आहे. मुरून पण दाखवते. याची MRP बघितली तर ही आहे 259 नाही 69 रुपये.
₹969 ह्याची MRP दिलेली आहे. आणि आता आपण करूया असा छान शेड आहे याचा. आता मी जो शेड वापरते आहे माझ्या स्किन टाईपनुसार तर हा आहे 128 असं आहे सगळं. बघा उद्या याचा मेकअप करून एखादा व्हिडिओ मी टाकते. म्हणजे काय उद्या जमेल, परवा जमेल, तसंही मला काही जमेल त्याचा आपण मेकअपचा एक व्हिडिओ बनवून मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. कसं दिसतोय मला हा कॉम्पॅक्टचा शेड वगैरे, कारण की मी हा शेड तर रेग्युलर वापरतीच आहे. पण मग मी दुसऱ्या ब्रँडमध्ये वापरले होते लॅक्मे वगैरे. आता मी ही मेबेलिनमध्ये ऑर्डर केली आहे. तर आता मेबेलिनचं कसा दिसतो शेड मेकअप वगैरे केल्यानंतर हे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात लास्टचं जे प्रोडक्ट आहे मला ते नायकाने फ्री दिलं आहे ते म्हणजे मेकअप रिमूव्हर. हे त्यांच्याकडनं मला याच्यावरती फ्री मिळालं आहे. हे गार्नियरचं मिसलेनियर वॉटर आहे. हे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही वापरू शकता असं मला गिफ्ट मिळालं आहे. एवढे प्रोडक्ट सगळे ऑर्डर केल्यानंतर मला ते नायकावाल्यांनी हे जे आहे मेकअप रिमूव्हर हे त्यांनी फ्री दिलेलं आहे. तर मी अशा ज्या आहेत असे माझे स्किन केअरचे आणि मेकअप रिलेटेड जे काही प्रोडक्ट मी नायकावरनं ऑर्डर केले आहेत. तुम्हालाही ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही नायकावरनं ऑर्डर करू शकतात. पण तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही काय डेली बेसिसमध्ये जे काही प्रोडक्ट वापरत असाल तेच तुम्ही ऑर्डर करा. आणि आता मी दुपारीचं टोमॅटोचं जे फेशियल केलं आहे ते पण मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूनच देणार. व्हिडिओमध्ये मला अटॅच करून देते. घरगुती आपल्याला फेशियल वगैरे कसं करायचं आहे किंवा आपण स्किनची काळजी आपल्या घरच्या घरी कशी घेऊ शकतो हे पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तो व्हिडिओ त्याला अटॅच करून देते, तो पण तुम्ही कंटिन्यू बघा. म्हणजे टोमॅटोचं फेशियल आपण घरच्या घरी कसं केलं पाहिजे अगदी 3 स्टेपमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे काही सणवार असेल किंवा काही स्पेशल ओकेशन असेल, आपल्याला कुठे जायचं असेल किंवा आपण दर आठवड्याला एकदा तरी क्लीनअप केलंच पाहिजे किंवा एकदा तरी आपण स्क्रब वगैरे पॅक वगैरे विकली स्किन केअरमध्ये आपण केलंच पाहिजे. तर ते कसं काय केलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी आज घरगुती क्लीनअप कसं केलं आहे टोमॅटोपासून ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे. पहिले तर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे 1 चमचा आणि त्यामध्येच आपल्यालाच नंतर 1 चमचा टोमॅटोचा रस पण ॲड करायचा आहे. आणि छान ते चेहऱ्यावरती आपल्याला त्याचे दोघं एक मिक्स करून त्याची आपल्याला चेहऱ्यावरती छान क्लिन्झिंग करून घ्यायचे आहे. म्हणजे चेहरा आपण त्याच्याने क्लीन करून घेणार आहोत. म्हणजे जे चेहऱ्यावरती जे काही एक्स्ट्रा धूळ वगैरे असेल किंवा काही आपल्या चेहऱ्यावरती घाण वगैरे असेल ते पण त्याच्याने निघून जाईल. तशा प्रकारे आपण क्लिन्झिंग करून घेणार आहोत. चेहऱ्यावरती पूर्ण कच्चं दूध आणि टोमॅटोचा रस लावून झाल्यानंतर छान 5 मिनटं मसाज करून चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. म्हणजे वॉश करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपली पहिली स्टेप करून झाली आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण क्लिन्झिंग केलं आहे. आणि आता आपली जी दुसरी स्टेप आहे ती असणार आहे स्क्रबिंग. तर आता स्क्रब करण्यासाठी मी एक अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि त्यावरती साखर ॲड करायची आहे 1 चमचा आणि ते पूर्ण चेहऱ्यावरती छान सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला त्याच्याने स्क्रब करून घ्यायचं आहे. पूर्ण चेहऱ्यावरती तुम्ही 5-10 मिनटं चांगलं स्क्रब करून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये जास्त रस असल्यामुळे ते टोमॅटोचे भरपूर सारे प्रॉपर्टीज असतात. म्हणजे चेहऱ्यावरचे जे काही डाग वगैरे असतील किंवा टॅन रिमूव्ह करण्यासाठी किंवा चेहऱ्याला चमक आणण्यासाठी पण टोमॅटोचा फायदा होतो. त्यामुळेच आपण आता जे फेशियल आहे ते आपण टोमॅटोचंच करणार आहोत. पूर्ण चेहऱ्यावरती 5 ते 10 मिनटं छान टोमॅटो आणि साखरने स्क्रब करून घ्यायचं आहे. साखर जर त्याच्यातून पडून जात असेल किंवा म्हणजे पडूनच जाते बहुतेक वेळेस आपण घासताना, तर आपण त्याच्यात अजून साखर वगैरे ॲड करून पण तुम्ही स्क्रब करू शकता त्यामध्ये. आणि पूर्ण अर्धा टोमॅटो संपेपर्यंत आपल्या चेहऱ्यावरती छान 5 ते 10 मिनटं स्क्रब करायचं आहे. पूर्ण टोमॅटोचा जो रस आहे तो पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती लागला गेला पाहिजे. डोळ्यापासून सांभाळा, कारण की माझं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता जे डोळ्यामध्ये गेलं होतं तर भरपूर आग झाली डोळ्यांची, कारण की टोमॅटोच्या रसामुळे डोळ्यांची आग झाली होती. त्यामुळे मग थोडंसं डोळ्यांपासून सांभाळूनच आपण स्क्रब करा. तुम्ही बघू शकता चेहरा एकदम छान क्लीन वाटतो स्क्रब करतानाच, कारण की भरपूर सारे बेनिफिट आपल्याला टोमॅटोपासून होतातच.
मानेवरती पण छान फिरवून घ्या, म्हणजे मानेवरती पण जर आपला काळवटपणा आलेला असेल तो पण आपल्याला निघून जाण्यास हेल्प होईल. हे फेशियल जे आहे ना, तर तुम्ही आपण आठवड्यातून एकदा पण करू शकतो किंवा 15 दिवसातून एकदा पण करू शकतो. पण आठवड्यातून जर तुम्ही जास्त जर तुमचं बाहेर वगैरे जाणं असेल धुळीमध्ये, किंवा आपलं जर ऑफिस वर्क असेल, बाहेर असेल किंवा फील्ड वर्क वगैरे असेल, तर हे तुम्ही आठवड्यातून एकदा करावंच. म्हणजे पूर्ण टोमॅटो संपेपर्यंत मी चेहऱ्यावरती छान त्याचा स्क्रब करून घेतला आहे. आणि आता आपण हे वॉश करून घेणार आहे. त्याच्यानंतरची आपली स्टेप असणार, म्हणजे आपण तिसरी स्टेप काय करणार आहे त्याला कंटिन्यू करूया. आता पूर्ण आपलं टोमॅटो स्क्रब करून झाल्यानंतर आता आपण चेहरा चांगला स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपला चेहरा जो आहे आपल्याला स्क्रब केल्यानंतर ड्राय करून घ्यायचा आहे. तर मी टॉवेलने हा चेहरा जो आहे तो ओला चेहरा जो पुसून घेते आहे, तुम्ही बघू शकता. स्किनवरती तर इतकी छान चमक वगैरे वाटते मला, म्हणजे खूप छान फेशियल होणार आहे. आणि एकदम क्लीन आणि एकदम चेहरा रिफ्रेश वाटतो चेहऱ्यामध्ये, तुम्ही बघू शकता. एकदम छान चमक वगैरे पण वाटते. आता आपली तिसरी स्टेप असणार आहे ती आहे म्हणजे मसाज. आपण आता मसाज करून घेणार आहे चेहऱ्यावरती छान प्रकारे. आता मसाज करण्यासाठी आपल्याला 1 चमचा जो आहे टोमॅटोचा रस घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आपल्याला ॲलोवेरा जेल ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जर नॅचरल ॲलोवेरा असेल तर तो ॲड करा. आता मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल ॲड करते आहे, आणि हे मिक्स करून आपल्याला याच्याने चेहऱ्यावरती छान मसाज वगैरे करून घ्यायचा आहे. म्हणजे हे दोघांना मिक्स करून आपण छान 15 मिनटं चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. पूर्ण चेहऱ्यावरती लावून छान मसाज करायचा आहे. पूर्ण आपण जे मसाजसाठी जे जेल बनवलं आहे, म्हणजे 1 चमचा आपलं टोमॅटोचा रस आणि ॲलोवेरा जेल, पूर्ण चेहऱ्यावरती ते लावून छान चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. अप्पर डायरेक्शनवरती मसाज करा, जसं आपण आपल्याला फेशियलसाठी मसाज करतात किंवा आपण जसे स्ट्रोक वगैरे देतात त्याप्रकारे तुम्ही छान जे जेल वगैरे आहे ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान मुरलं गेलं पाहिजे, म्हणजे ते आतमध्ये ॲब्सॉर्ब झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण पूर्ण चेहऱ्यावरती मसाज करून घेणार आहोत. मसाज करताना थोडंसं जे आहे अप्पर डायरेक्शननेच मसाज करा, जसे आपल्याला पार्लरमध्ये आपल्याला स्ट्रोक वगैरे देतात किंवा जे काही त्यांच्या स्टेप असतात त्याप्रकारे तुम्ही मसाज वगैरे करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मसाज करण्यासाठी जर हा ग्वाशा दगड म्हणतात तो जर असेल किंवा मसाज जर असेल त्याच्याने पण तुम्ही मसाज करून घेऊ शकता. याच्याने खूप इझी जातं आपल्याला स्ट्रोक वगैरे द्यायला, आणि मसाज करण्यासाठी आपली चिनला किंवा आपल्या चीकवरती मसाज करण्यासाठी खूप इझी आहे. हे पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी हे जवळपास 150-250 त्याच्यामध्ये ते मसाजर वगैरे पण मी ऑनलाईनच घेतलं आहे. खूप छान बेनिफिट होतो याचा आपल्या स्किनसाठी. मसाज करताना आपल्याला एकदम इझी जाते. आणि आता आपली लास्टची जी स्टेप आहे ती आहे म्हणजे पॅक. आता आपण पॅकसाठी 1 चमचा जो आहे टोमॅटोचा रस घेणार आहोत. 1 चमचा त्याच्यामध्ये मध टाकायचं आहे, आणि 1 चमचा हळद, म्हणजे 1 चमचाभर हळद नाही सॉरी, त्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाका. म्हणजे आपली जर किचन हळद जर वापरत असाल तर तुम्ही एकदम चिमूटभर टाकायची आहे. आणि जर कस्तुरी हळदी वापरत असाल मेडिकेटेड तर ती तुम्ही 1 चमचा पण वापरू शकता. आणि हे पूर्ण मिक्स करून पूर्ण चेहऱ्यावरती याचा पॅक लावून घ्यायचा आहे. हे थोडंसं पातळ वाटतं आहे, तर याचा पहिले चेहऱ्यावरती पूर्ण एक कोट लावून घ्यायचा आहे. तो थोडा सुकल्यानंतर दुसरा कोट चेहऱ्यावरती लावायचा आहे. आणि लावून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण चेहरा आणि मानेवरती लावून घ्या. आणि लावून झाल्यानंतर हे जवळपास आपल्याला 15 ते 20 मिनटं कोरडं होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवायचं आहे. आणि आता 15-20 मिनटानंतर आपला जो पॅक आहे तो पूर्ण ड्राय झाला आहे, आणि आता आपण हा वॉश करून घेणार आहोत. आणि आता आपण चेहरा छान थंड पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. पूर्ण चेहरा छान मी वॉश करून घेतला आहे थंड पाण्याने. तुम्ही बघू शकता चेहरा एकदम क्लीन आणि एकदम फ्रेश वाटतोय. तर हे असं जे फेशियल आहे आपण आठवड्यातून घरगुती फेशियल केलं तर आपल्याला स्किनसाठी खूप छान बेनिफिट होतील, आणि आपली स्किन जास्त काळासाठी पण मेंटेन राहील. पण आता माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे डाग आले आहेत, कारण की हे बहुतेक वेळेस म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये येतात, त्यामुळे तेवढे अवॉइड करा. पण तुम्ही बाकीचा चेहरा बघू शकता छान एकदम व्यवस्थित क्लीन आणि फ्रेश वाटतोय.
चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.